मराठवाड्यातल्या परभणीचं आजचं काहीसं चित्र हे असं होतं। त्याला कारण ठरलं काल घडलेली घटना आणि त्यानंतर आज जेव्हा परभणी बंदची हाक देण्यात आली त्या बंदला हिंसक वळण लागलं आणि परभणीचं आजचं हे चित्र बनलं। यावेळी जमावानं दगडफेक करत तोडफोड केली, जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा लक्ष करण्यात आलं, जमावानं तिथंही तोडफोड केली। अखेर संध्याकाळच्या सुमारास परिस्थिती निवळली। राजकीय नेते, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून नागरिकांना आज शांततेचं आवाहन करण्यात आलं। परभणी बंदला हिंसक वळण, दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड। परभणी तणावपूर्ण शांतता। परभणीत पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं। या बंदच्या दरम्यान अचानकपणे जमाव आक्रमक झाला। काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले, तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस करण्यात आली। काही दुकानांना जमावाकडून लक्ष करण्यात आलं। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमावाकडून तोडफोड करण्यात आली। हा जमाव संतप्त व्हायला कारणीभूत ठरली मंगळवारची घटना। संविधान शिल्पाची माथेफिरूकडून विटंबना करण्यात आल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले। या मोर्चाला हिंसक वळण लागलं। हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी कलम 144 लागू करण्यात आलं। रोडवर 5 पेक्षा जास्ती सम एकत्र जमणार नाहीत अशी बंदी आहे। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य नाही आणि म्हणून मी सर्व आंदोलनकर्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलंही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आपापल्या घरी जावं आणि या ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधित ठेवावी। दरम्यान राजकीय नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं। कोणतीही कृती होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी। कुठेही सार्वजनिक मालमत्तेचं, खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेणं हे आवश्यक आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। मी संविधानप्रेमी जनतेला आवाहन करतोय की आपणही थोडी शांतता बाळगा, सरकारने त्वरित पावलं उचलावी आणि कारवाई करावी अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे, सरकारकडे मागणी आहे। परभणीत सध्या परिस्थिती शांत असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। एक कुठला तरी वेडगळ माणूस माथे फिरू येतो, तो काहीसं समाज विघातक कृती करतो आणि त्याच्यानंतर मग जे आंदोलन पुकारण्यात येतं त्याला हिंसक वळण लागतं। यात सामान्य माणसाचीच, आपलीच जी मालमत्ता आहे ना त्याची नासधूस होते। संविधानावर विश्वास असणाऱ्या माणसांनी या सगळ्या गोष्टींना बळी पडलं नाही पाहिजे। हा महाराष्ट्र आपला आहे। या महाराष्ट्राच्या कुठल्याही मालमत्तेला धक्का पोहोचवणं हे आपलं नुकसान आहे। त्यामुळे कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने आपण आपल्या मागण्यांच्या संदर्भात व्यक्त झालं पाहिजे आणि त्याच माध्यमातून त्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि निषेधसुद्धा नोंदवला पाहिजे। झालेल्या घटनेच्याबद्दल तीव्र निषेध, पण त्याचबरोबर अशा प्रकारच्या तीव्र ज्या संतापाच्या घटना आहेत त्यासुद्धा टाळणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। विशाल माने आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। विशाल, आज जी परिस्थिती परभणीमध्ये दिसली, आत्ताची स्थिती तिथली नेमकी काय आहे, कशी आहे परभणी? आज दुपारपासून ज्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं त्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा रस्त्यावर आणला आणि जे काही हिंसक आंदोलन सुरू होतं ते आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे। आता सध्याची परिस्थिती परभणी शहरातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील उतरवण्यात आलेला आहे। एकूण परभणीचं जे वातावरण आहे ते सध्या शांतता आहे आणि पोलिसांनी आणि प्रशासनाने देखील आवाहन केलेलं आहे की जे आंदोलक होते त्यांनी आपापल्या घरी जावे। रस्त्यावर 144 कलम देखील लागू करण्यात आला आहे आणि त्यामुळे रस्त्यावर देखील आता नेहमीसारखी रहदारी दिसून येत नाहीये। नागरिकही आपल्या घराकडे गेलेले आहेत। एकूण सध्याची परिस्थिती शांतता जाणवते। विशाल, एक छोटासा प्रश्न, आज खरं तर कालच हे सगळं घडलेलं होतं, त्यानंतर ही परिस्थिती आज अचानकपणे का इतकी बिघडली? काय नेमकं कारण होतं? कोण जबाबदार होतं याला?
विलास, काल संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार झाल्याच्या नंतर आंबेडकरी समुदाय असेल, परभणीकर असतील, मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये जमले होते. त्या ठिकाणी बौद्ध वंदना घेऊन पुतळ्याचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर उद्या म्हणजे आज बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु हे आवाहन करत असतानाच त्याच वेळेस सांगण्यात आलं होतं की आपला बंद हा शांततापूर्ण होईल आणि सकाळी तशी सुरुवातही झाली. सकाळी ज्यावेळेस बंदची सुरुवात झाली शांततापूर्ण होती, परंतु अचानक दुपारच्या सुमारास ठिकाणी दगडफेकीच्या घटनांना सुरुवात झाली, रस्त्यावर टायर जाळण्याच्या घटनांना सुरुवात झाली आणि त्या ठिकाणाहूनच या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसही मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर होते, प्रशासन रस्त्यावर होतं, लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न चालू होते. जे संतप्त आंदोलक होते त्यांना देखील समजून सांगण्याच्या प्रयत्नामध्ये पोलीस प्रशासन दिसून आलं, महसूल प्रशासन असेल, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी असतील, परंतु ती हिंसा काही बंद झाली नाही आणि त्या हिंसेनं अखेरचं टोक गाठलं आणि त्यानंतर मात्र पोलिसांना मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरावा लागला आणि विशाल त्यानंतर विशाल विशाल तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या मागे आम्हाला जे परिस्थिती दिसते, लोकांचं येणं जाणं सुरू आहे, जनजीवन पूर्वपदावर येताना दिसतंय, शक्य असेल तर आम्हाला दाखवू शकाल जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे? नक्कीच विलास, एकूणच जर आज दिवसभर चाललेल्या आंदोलनानंतर जर आपण परभणीतील रस्त्यांकडे पाहिलं तर थोडंफार रहदारी सुरू झाली आहे. एका दुसरी मोटरसायकल जाते, काही नागरिक ये जा करतात, परंतु वातावरण जे आहे ते आता थोडंसं शांत झालेलं आहे. त्यामुळे नागरिकही बाहेर पडायची थोडीशी हिंमत करत आहेत आणि चौकांमध्ये नागरिक थोडीशी जमत आहेत. विलास, नक्कीच धन्यवाद. आणि आपण सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून परभणीकरांना आवाहन करूया. परभणीकरांनो, हा महाराष्ट्र आपला आहे, परभणी आपली आहे, परभणीतली प्रत्येक सरकारी मालमत्ता आपली आहे, आपल्या पैशातून निर्माण झालेली आहे. त्यामुळे कायदेशीर संवैधानिक मार्गानेच आपली जी भावना आहे ती आपण व्यक्त करावी आणि आपला महाराष्ट्र आपण शांत ठेवूया.